पवार गटाची थोड्याच वेळात एक महत्त्वाची बैठक होणार आहे। धाराशिव, नाशिक या जागांसंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे। या बैठकीला स्थानिक नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये धाराशिव आणि नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। निवृत्ती बाबर माझे सहकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। निवृत्ती, महत्त्वाची अजित पवार गटाची ही बैठक आज होणार आहे। नक्कीच सुमित, आपण पाहतोय की भाजपकडून, शिंदे गटाकडून आणि अजित पवार गटाकडून विविध याद्या ज्या आहेत त्या उमेदवारांच्या जाहीर होत आहेत, परंतु महायुतीच्या उमेदवारांपैकी नाशिक लोकसभा आणि धाराशिव लोकसभेचा तिढा अजूनही संपलेला नाही। त्या दोन्ही लोकसभा ज्या आहेत त्या अजित पवार गट लढण्याची दाट शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी थोड्याच वेळामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। या बैठकीमध्ये जो आहे तो नाशिकचा आणि धाराशिवचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। आपण जर पाहायला गेलं तर नाशिक लोकसभेसाठी जे आहे ते मंत्री छगन भुजबळ यांची नावाची चर्चा सुरू आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं का पाहणं हे महत्त्वाचं असेल। त्याचसोबतच धाराशिवची जागा देखील अजित पवार गट लढण्यासाठी इच्छुक आहे। त्यासाठी देखील पदाधिकारी जे आहेत ते अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। स्वतः अजित पवार त्याचसोबतच सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे आणि या दोन्ही जागांच्या उमेदवारांची चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीत केली जाईल आणि या आजच्या बैठक झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांवरती शिक्कामोर्तब होतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशेष करून नाशिकच्या जागेसाठी सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की महायुतीकडून अजित पवार गट ही जागा लढणार असल्याची शक्यता आहे आणि छगन भुजबळांच्या नावावरती आज शिक्कामोर्तब होतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की ही जागा लढण्यासाठी शिंदे गट देखील आग्रही आहे। त्याच्यामुळे महायुतीतल्या आजच्या ह्या अजित पवारांच्या निवासस्थानीची अजित पवार गटाची बैठक आहे, त्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि ह्या दोन जागांचा तिढा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।